तर मी मार्केटमध्ये गेलेली, तर मार्केटमधून मी साड्या आणल्या, तर त्या साड्या मी आणलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवते. तर हे बघा, अशी साडी आहे मार्केटमधून आणलेल्या. तर मी किती साड्या आणल्यात, 5 साड्या आणल्यात. हे बघा, खूप छान आहेत ना. तर गावी जायचं आहे, तर गावी जायसाठी मी म्हटलं खरेदी करूया. पाऊस तर खूप होता, पण म्हटलं गेल्याशिवाय पर्याय नाही, आणि मार्केटमध्ये गेल्याशिवाय आपल्याला साड्या पण चांगल्या चांगल्या मिळणार नाही. तर अशा बघा, ही एक साडी आहे, हे बघा, आणि ही एक साडी आहे, आणि ही एक साडी बघा किती ही साडी ना अशी अंगावरती घातली ना खूप नरम आणि छान दिसते ही साडी. आणि याचे काठ पण आहेत ना, खूप सुंदर आहे. आणि ही साडी मी देवीला आणली, कारण वटी भरायची आहे. तर ही देवीला, तर 2 साड्या याच्यातल्या देवीला आहे. तर ही एक साडी देवीसाठी आहे. आता पौर्णिमा आहे, तर गावी जाणार आहे मी. रविवारचं आमचं तिकीट आहे गावी जायचं. तर कुलदैवतसाठी एक साडी आणली, ती ही हिरव्या कलरची कुलदैवतला. आणि आमच्या घराच्या बाजूला एक देवीचं मंदिर आहे. तर आता आपली गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेला ही साडी देवीला नेसवण्यासाठी तर वटी भरणार आहे. तर मग ही देवीसाठी साडी आणली आणि वटीचं सामान आणलं. तर मी गेली ना, तर बाजूला देवीचं मंदिर आहे, तिथं पण मी ओटी भरते आणि आमच्या कुलदैवतला ओटी भरते. तर वर्षातून एकदा कुलदैवतला जायला पाहिजे. मागच्या वर्षी मी गेली होती जून महिन्यामध्ये, तर अधिक महिन्यामध्ये मला काही योग आला नाही जाण्याचा, तर म्हटलं चला आत्ता जाऊया. तर अशा प्रकारे 4 साड्या आणल्या. तुम्हाला कशा वाटल्या ह्या साड्या, मला नक्कीच कमेंट करून सांगा. खूप सुंदर साड्या आहेत, हे बघा, खूप सुंदर साड्या आहेत. तर अशा प्रकारे मी खरेदी केली. तर वटीचं सामान आणलं. वटीचं सामान जास्त नाही आणलं, बाकीचं मला घ्यायचं बाकी आहे. तर आता ते गावी गेल्यानंतर मी वटीचं सामान घेणार आहे. तर फक्त हेच आणलं वटीचं सामान. 2 वटीचं सामान आणलं, एक कुलदैवतला आणि एक बाजूला देवीचं मंदिर आहे तिथं. आता अजून एक साडी घ्यायची बाकी आहे, पण आता पाऊस भरपूर आहे, तर म्हटलं तिकडेच एक साडी घेऊया. कारण जर आसरायला जायचं असलं तर आसराईवरती पण ओटी भरावी लागते, तर तिथं पण मला एक साडी पाहिजे. तर अशीच हिरव्या कलरची साडी तिथं घेणार गावी गेल्यावर. आणि शेला टोपी नारळ घ्यायचा आहे, कारण जेव्हा पण आपण ओटी भरतो तेव्हा देवीच्या भावाला शेला टोपी ठेवतात. आणि एक दिवा, मोठा दिवा, त्याला रोडगा दिवा म्हणतात, तो दिवा. तर अशा प्रकारे साड्या खरेदी केल्या. माझ्या 2 काकू आहेत, त्यांना साडी द्यायची आहे. आणि एक बाजूला माझी जेठानी राहते. जेठानी म्हणजे मी त्यांना ताई बोलते, आमच्या घराच्या समोर राहतात. म्हणजे त्यांचं माझं खूप जमते, खूप जीव आहे त्यांचा माझ्यामध्ये. तर त्यांच्यासाठी मग मी हे साडी घेतली. तर हे साड्या तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला साड्या आवडल्यात का, तर नक्की सांगा. तर अशा प्रकारे आजची खरेदी झाली. तर डीमार्ट मध्ये पण गेली होती, पण डीमार्ट मधून कुकर मला घ्यायचा होता, पण कुकर काही मला आवडला नाही. तर फक्त हा एक झारा आणला डीमार्ट मधून. बाकी मग डीमार्ट मधून मी काय नाही आणलं. तर कुकर म्हटलं आता दुकानावरून घेते, नाहीतर मग आता गावी जाणारच आहे. तर म्हटलं तवा आणि कुकर मग गावावरूनच घेऊन येते. तर असे डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर. श्री स्वामी समर्थ.